हरी 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 जय जय राम हरी हरी जय जय राम हा हा जय जय राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय जय हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी टाटा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आपण देवी 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 सर्व सुखाचे आगर आगर बापर देवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आपण देवी सर्व सुखाचे आगर आपण देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरी जय जय राम जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वदता शिवनाम दयान बाधी बोधकाम शिव भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे जिथे वाचे बदला जीवना ज्ञानवारी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादे कथा प्रत्यक्ष वाचे वदता जीवना दयानवारी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादे कथा प्रत्यक्ष वाचे वदता जीवना दयानवारी एका जनार्दनी दिवाळी करी काळा सावे हरि विठो रघुमाई जय जय हरि हरि रघुमाई जय
चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष सेवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम महिम्नः पारन्ते परम विदुषो व्यदसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्ना त्वयि गिरः अथा वाच सर्व स्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर असितिगिरि समस्या कज्जलं सिन्धुपात्रे लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालम् तदपि तव गुणानां मीशपारण याति तदपि तव गुणानां मीशपारण याति नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला नमः शिवाय सर्वांनी नमः शिवाय हर हर भोले नमः हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय भोले नमः शिवाय हर हर 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 भोले नमः शिवाय हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती विको थोडं कमी करा वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती हरिकीर्तनाकरता घेतलेला अभंग दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा
यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून मुंडेश्वर भगवान शिवशंकर यांचं रूप चित्तामध्ये त्यांचे चरण धारण केले असता, वाणीने शिवनामाचं उच्चारण केलं असता आणि डोळ्याने गुंडेश्वराचं दर्शन घेतलं असता आपल्या भाविकाच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते याचं दिग्दर्शन करत असताना, मार्गदर्शन करत असताना आणि गुंडेश्वर अर्थात भगवान शिवशंकराचा तुम्हा भाविकाला सप्रयोजन परिचय करून देत असताना नाथबाबाच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी कमीच राहू द्या दादा, ट्रबल आणि गेन आवाज द्या थोडंसं मॉनिटरला समोरच्या. तशा भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. भगवान गुंडेश्वर अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. जवळजवळ सर्वांच्या पाठातला हा अभंग आहे. नाथबाबा म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अर्थात गुंडेश्वर भगवान शिवशंकर भगवान हे भोळे आहेत, थोड्या भक्तीमध्ये प्रसन्न होणारे आहेत. पण जरी भोळे असले तरी ते ज्ञान चक्रवर्ती आहेत आणि भोळे लवकर पावणारे ज्ञान चक्रवर्ती असणारे भगवान गुंडेश्वर भगवान शिवशंकर यांचे पाय म्हणजे चरण किंवा पाय म्हणजे स्वरूप मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं. त्याचे पाय माझे चित्ती. आणखी काय केलं? वाचे वदता शिवनाम. शिवशंकर, शिवशिव, गुंडेश्वर जे काही त्या परमात्म्याची नावं आहेत, वाणीने त्याचं पुन्हा पुन्हा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. त्या नामाचं उच्चारण केल्यामुळे झालं काय? तर तयानबाधी क्रोध काम. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीची वाघ भजन मार्गेचे मांग मारक जे. असे काम आणि क्रोध हे भयंकर आहे. त्या काम क्रोधाचा लाग मात्र त्याच्या ठिकाणी लागत नाही. तयानबाधी क्रोध काम. आणखी तिसरी साधना सांगतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. त्यातले धर्म अर्थ काम हे साधन पुरुषार्थ आहे आणि मोक्ष हा साध्य स्वरूपाचा पुरुषार्थ आहे. हे 4ही पुरुषार्थ गुंडेश्वर शिवशंकराचा आपण नुसतं डोळ्यांनी दर्शन घेतलं की 4ही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात असं महाराज बोलतात. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव. आणि दक्षिण काशी पैठण निवासी शांतीब्रह्म नाथबाबांचा हा अभंग आहे. आणि ते नाथबाबा म्हणजे देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचे सत्शिष्य आहे. म्हणून ते परिचय देतात, जनार्दनाचा एकनाथ एका जनार्दनी शिव. कसे आहेत? निवारी कळी काळाचा भेव. आपल्या जीवनातील कळी काळाची भीती ते घालवतात. असा या अभंगाचा शब्दशः भाव आहे. तुम्ही बारकावेने ऐकलं तर तुमच्या लक्षात आलं असेल 3 गोष्टी. 1, भगवान शिवशंकर गुंडेश्वर यांचं चरण आपल्या चित्तात धारण करायचं. 2, वाणीने गुंडेश्वर भगवान शिवशंकर असं उच्चारण करायचं. आणि 3, डोळ्याने त्या भगवान शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं. या 3 गोष्टी आपण केल्या, भक्तांनी केल्या की आपल्या जीवनामध्ये 3 फलं प्राप्त होतात. त्यातलं पहिलं फल आहे तयानबाधी क्रोध काम. काम क्रोधाची बाधा, काम क्रोधाची पीडा, काम क्रोधाचं दुःख, काम क्रोधाचा लाग आपल्या ठिकाणी लागत नाही. दुसरं फल धर्म अर्थ काम मोक्ष या 3ही पुरुषार्थाची प्राप्ती. आणि तिसरं फल आहे निवरी कळी काळाचा भेव. आपल्या जीवनातली कळी काळाची भीती निवृत्त होते. असा या अभंगाचा एकंदर भाव आहे. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
भगवान माऊली चाळेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु जोग महाराज की आज एक पर्व काळ आहे, एक फार मोठा सोहळा आहे, एक फार मोठा उत्सव आहे. असं आहे, आपण ज्या देशात राहतो मायबाप त्या देशाचं नाव आहे भारत. आपल्याला सर्वाला कल्पना आहे. नाथबाबा एकनाथी भागवतामध्ये म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती तुकोबराय बोलतात. म्हणजे या भारत भूमीमध्ये जन्माला येण्याकरता पुण्य लागतं. आपण सर्व आलो त्यात आपलं पुण्य आहे, आणि त्यातले त्यात महाराष्ट्रात आलो आणखी अधिक पुण्य आहे. कारण महाराष्ट्र ही आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, त्यांचं वाक्य आहे, महाराष्ट्र हा श्रीमंत आहे. कशामुळे? कारण आपल्या महाराष्ट्रात आहेत संत, संत देतात पंत, पंत देतो भगवंत, भगवंत करतो जन्म मरण परंपरेचा अंत. म्हणून आपला हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. आणि अशा श्रीमंत महाराष्ट्रात आपण सगळी आलोत म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान आहोत. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाची वेगळी ओळख आहे. तुम्ही पहा, अमेरिका श्रीमंतीने ओळखला जाणारा देश आहे, जपान कर्तृत्वाने ओळखला जाणारा देश आहे, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जाणारा देश आहे, आणि जगाच्या पाठीवर आशिया खंडातला आपला भारत देश संस्कृतीने ओळखला जाणारा देश आहे. आपल्या देशासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आणि मग ती संस्कृती जपण्याकरता आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपण वेगवेगळे उत्सव करतो, वेगवेगळे सोहळे करतो, वेगवेगळे पर्वकाळ पाळतो. त्यातला आजचा हा एक प्रकारचा पर्वकाळ आहे. भागवत धर्मामध्ये, सनातन वेदानुमोदित वारकरी संप्रदायामध्ये 5 मुख्य पर्वकाळ आहे. मोजा तुम्ही. नाथबाबा वर्णन करतात, पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्री. किती झाली? 5. पर्व विशेष भागवत धर्मी 1, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्री. 6 नाही, 5च. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, शिवरात्री. किती झाली? 5. त्यातली आजची कोणती रात्री? शिवरात्री. नुसती शिवरात्री नाही, महाशिवरात्री. विठ्ठल 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 विठ्ठल. महाशिवरात्री आहे. महान रात्र, महाशिवरात्र. महान रात्र काय? आजच्या रात्रीचं फल महान आहे. शिवाईचा शब्द कल्याणदायक, जपती भाविक साधुजन. आजच्या दिवशी नमःशिवाय, शिवशंकर, गुंडेश्वर, जे काय परमात्म्याची वेगवेगळी नावं आहे, ते नामचिंतन आपण जर केलं, हे विकू देऊ नका. तुम्हाला किती वेळ सांगितलं दादा, विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना शब्द कळायला पाहिजे, असं करा बस. 5 मुख्य पर्वकाळ आहे, त्यातला आजचा हा पर्वकाळ आहे. आपण 5 पर्वकाळ पाहिले, त्यातला एक पर्वकाळ आहे. आणि आणखी काही उत्सव आपण करतो. मानवी जीवनामध्ये काही संत ऋणातून उतराई होण्याकरता उत्सव केले जातात, काही भगवंत ऋणातून उतराई होण्याकरता उत्सव केले जातात, काही आई वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याकरता उत्सव केले जातात. आई वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याकरता श्राद्धादी उत्सव आपण करतो. संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरता पुण्यतिथी, समाधी सोहळा हे उत्सव करतो. आणि भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, दत्त जयंती हे उत्सव करतो. तसं सब देवन का देव, बडा देव, महादेव आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या देशात केला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. हा एक प्रकारचा सोहळाही आहे. मानवी जीवनामध्ये प्रधान 3 सोहळे असतात. एक जन्माचा सोहळा, दुसरा गेल्याच्या नंतर मृत्यूचा सोहळा, आणि मधी केला तर लग्न सोहळा. बरोबर की नाही?
जन्माचा सोहळा हा 12 दिवसाचा असतो म्हणून लेकराचं बारसं होतं. मृत्यूचा सोहळा 13 दिवसाचा असतो म्हणून मेलेल्या माणसाचं तेरसं होतं. आणि लग्न सोहळा हा 16 दिवसाचा असतो. हल्ली ते अवघड आहे, कारण हल्ली वन डे मॅच असते. टामटूम धामधूम सामसूम, एका दिवसात सगळा खेळ उरकतो. पण पूर्वी जुने बुजुर्ग मंडळीला आपण विचारा, षोडश संस्कार केले जातात म्हणून लग्न सोहळा हा 16 दिवसाचा असतो. मग जसे जीवाच्या जीवनातले काही सोहळे असतात, संतांच्या जीवनातले काही सोहळे असतात, तसे परमात्म्याचे काही सोहळे असतात. त्यातला हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे सोहळा कोण करतो, कोण या सोहळ्यात सहभागी होतो? त्याचं उत्तर आहे, जो कृतज्ञ असतो तो होतो. जो कृतघ्न असतो तो या सोहळ्यामध्ये हजर होत नाही, सहभागी होत नाही. त्याला इकडे येण्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणजे पामर इकडे येत नाही, विषयी इकडे फिरकत नाही. मुक्त येतात पण आलंच पाहिजे असं काही नाही. पण जिज्ञासू मुमुक्षु साधक आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणाला म्हणतात पामर, कुणाला म्हणतात विषयी, कुणाला म्हणतात जिज्ञासू, कुणाला म्हणतात मुक्त? माऊलीच्या ओव्या ऐका. हे तुलेनी आघवे कृत्या कृत्य नाथवे, जो करणियाची निनावे भलतेची करी तो पामर. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर विषयी. कै बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, हाय मुमुक्षु. चौथियाचे ठाई काहीची करणे नाही, येणे कारणे म्हणे पेपाही ज्ञाने यातो. हा मुक्त. किती प्रकार झाले? बोटाकडे बघून तरी बोला ना, तुम्ही काही नाराज आहात का? हा 4 प्रकार झाले. पण बऱ्याच लोकांना हे काय कळालं नाही, हेही कळालं नाही. आणि कीर्तनकाराचं कर्तव्य आहे लोकांना कळेल असं बोलावं, बरोबर की नाही? कारण भाषेमध्ये 3 प्रकार असतात. एक पंडिताची भाषा असते, दुसरी महाराजाची भाषा असते, तिसरी संतांची भाषा असते. पंडित कोण? सोनोपंत मामा दांडेकर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक. वारकरी संप्रदाय म्हटलं, मामा म्हटलं का सोनोपंत मामा दांडेकर आपल्या समोर येतात. आणि त्या मामाचे शब्द आहे, ज्याची पगडी मोठी त्याला पंडित म्हणावं, ज्याचं पोट मोठं त्याला महाराज म्हणावं, आणि ज्याचं अंतकरण हृदय मोठं त्याला संत म्हणावं. ज्याचं अंतकरण मोठं आहे त्याला संत म्हणावं. संतांचं अंतकरण मोठं असतं म्हणून ते सगळ्याला कळेल असं सांगतात. ज्ञानोबरायांनी गीतेमध्ये, गीतेचं भाष्य ज्ञानेश्वरीत का केलं? सगळ्याला ती कळावी. जगद्गुरु तुकोबारांनी 4 वेदाचं भाष्य करणारा गाथा का लिहिला? सगळ्याला कळावा. आणि एकादश स्कंदावर नाथबाबांनी एकनाथी भागवत टीका का केली? आपल्याला सगळ्याला ते कळालं पाहिजे. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केलीशी मराठी गीता देवी. म्हणून मी या पामर विषयी जिज्ञासू मुमुक्षू याच्या सरळ व्याख्या सांगतो, ज्या रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायची पूर्वी. बऱ्याच मंडळींनी नाव ऐकलेलं आहे त्यांचं. तर ते सांगायचे. मी त्यावेळेला नव्हतो, पण परंपरेने माझ्या गुरुकडनं माझ्याकडे आलं. सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, मी त्यांचा विद्यार्थी आहे. ते सोपे व्याख्या सांगत असतात सगळ्याला कळण्याकरता. आपण एक ओवी ऐका आणि त्याच्यात 4 प्रकार पहा. ऐसी ऐसिया अवकळा, घेपे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. निर्मळामध्ये 2 घ्यायचे, मुमुक्षु आणि मुक्त. आणि निसुगामध्ये 2 घ्यायचे, पामर आणि विषयी. कोण पामर? आपण कधी कधी वैतागून म्हणतो ही व्यक्ती निर्लज्ज आहे, ज्याला जनाची नाही मनाची नाही. काय लाज? बरोबर आहे. मग ज्याला जनाची मनाची दोन्ही लाज नसते असा निर्लज्ज व्यक्ती त्याला पामर म्हणतात. ज्याला जनाची असते पण मनाची नसते त्याला विषयी म्हणतात. आणि ज्याला जनाची असते मनाची असते, ऐसे जागवी तो जना सरीसे मनासहित, त्याला मुमुक्षु जिज्ञासू म्हणतात. आणि जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे रुखमाई, जन आणि विजन भेदच राहिला नाही तो मुक्त. किती प्रकार झाले? 4. अजून सोपं करू, ऐका. जो काहीही खातो, कुठेही खातो, कसाही खातो त्याला पामर म्हणा. जो कष्टाचं अंग मेहनतीचं घाम गाळून खातो, फुकटच्या द्यावर नजर ठेवत नाही त्याला विषयी म्हणा. आणि जो चव पालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी, अन्न आच्छादन वरी नयवेळ दवडावा मधुकरी मागून खातो त्याला जिज्ञासू म्हणा. आणि काही खाऊ दे, ज्याची वृत्ती भगवंताला सोडून खाली कधी येतच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग जे मुक्त आहेत
ते ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. हा जो मुक्त आहे तोही कधी कधी करेल, इकडे येईल, पण त्याला यावंच अशी काही आवश्यकता नाही. बर पामर हा निषिद्ध विषयामध्ये आणि विषयी विहित विषयामध्ये मग्न असतो. म्हणजे जिस कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हुआ लगन वो उसमे मगन, ती इकडे कशाला येईल. म्हणून तेही इकडे येत नाही. मुमुक्षु साधक येतो ना. आपण सर्व माता वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक, सगळी मंडळी इथे जे येतात ती सगळी मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे. त्यात प्रकार असेल, कोणी मंद असेल, तीव्र असेल, तीव्रोत्तम असेल, पण सगळे मुमुक्षु साधक भगवान शंकराच्या सोहळ्याकरता आपण या गुंडेश्वराच्या पवित्र तीर्थक्षेत्रा ठिकाणी, जसे 2000 वर्षापूर्वीच असणारं पुरातन असणारं हे शिवलिंग आहे, आणि त्या ठिकाणी आपण आलोत. सगळे आपण मुमुक्षु आहोत. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग अशा आपल्यासारख्या मुमुक्षु साधकाला नाथबाबा या अभंगामध्ये गुंडेश्वर भगवंताचा परिचय करून देतात. त्यांचीच भक्ती केली, त्यांची सेवा केली, त्यांच्या यात्रेला वारीला आलो, इथे दान धर्म केला, इथे काया वाचा मनाने सेवा केली, त्यांचे चरण हृदयात ठेवले, डोळ्याने त्यांचं रूप पाहिलं आणि वाणीने त्यांचं नाम उच्चारण केलं, तर आपल्याला काय फल प्राप्त होतं हे नाथबाबा सांगतायत. कधी सांगतायत? असं आहे, काही आपण मनुष्य मात्राचा विचार करा आपल्या सर्वांचा, तर मानव मात्रामध्ये 4 प्रकार पडतात. काही व्यक्ती परमार्थामध्ये यशस्वी असते, पण ती प्रपंचामध्ये अपयशी असते. दुसरा प्रकार, ती प्रपंचात यशस्वी असते, परमार्थात अपयशी असते. तिसरा प्रकार, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडेही अपयशी असते. आणि चौथा प्रकार, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे यशस्वी असते. किती प्रकार झाले? 4. ऐकताय तुम्ही? वा. मग पहिला प्रकार कोणता? ते काय ध्यानात ठेवायचं असतं का म्हणा? नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे. कहा गए तो कहीं नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं, ते ले गेले तुपई गेले, हाते आले दुपटणे तेही नाही. एक व्यक्ती दुकानावर गेला, दुकानदार माऊली म्हणले काय? म्हणले 1 किलो तेल द्या. ते दुपटणं म्हणजे डमरू सारखं भांड असतं शंकराच्या हातातल्या. एकूण एक कटोरांमध्ये दंड. म्हणले याच्यात 1 किलो तेल टाका. टाकलं. म्हणले तूप. म्हणले याच्यात टाका. तोपर्यंत तेल सांडलं. मग म्हटले अरे बाळा, ते तेल सांडलं, तू म्हणलं कुठे? तोपर्यंत तुपही सांडलं. आणि मग ते म्हणच पडली, तेलही गेले तुपही गेले, हाते आले दुपटणे. तसं आपल्या हातात किमान दुपटणं तरी राहिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग किती प्रकार पाडलेत आपण? 4. मी सोपं करू का आणखी? 4 वर्ग आहे आपल्याकडे. 1 इकडे, 2, 3 आणि 4. पटकन ध्यानात ठेवायचं. प्रपंचात यशस्वी, परमार्थात अपयशी. इकडले सगळे टाळकरी, इकडले पुरुष मंडळी ध्यानात ठेवा. काय काय? प्रपंचात यशस्वी, परमार्थात अपयशी. पहिला प्रकार काय काय? बोला बघू. प्रपंचात यशस्वी आणि परमार्थात अपयशी. झालं एवढं, ते ध्यानात ठेवा आपण. दुसरा प्रकार, परमार्थात यशस्वी आणि प्रपंचात अपयशी. काय काय? परमार्थात यशस्वी आणि प्रपंचात अपयशी. दुसरा प्रकार, महिला मंडळाला सोपं, दोन्हीकडे अपयशी, प्रपंचातही अपयशी आणि परमार्थातही अपयशी. तिसरा प्रकार तुम्ही ध्यानात ठेवायचा. आणि तुम्हाला त्याही पेक्षा सोपं, दोन्हीकडे यशस्वी, परमार्थातही यशस्वी आणि प्रपंचातही यशस्वी. चला पहिला प्रकार काय? प्रपंचात यशस्वी आणि परमार्थात अपयशी आहे ना. म्हणजे परमार्थात त्यांना काही माहिती नाही, त्याचं फळ नाही. प्रपंचात मात्र चांगले हुशार आहेत. असे काही असतात. उदाहरण देऊ. राजा रावण. रावणाची संपत्ती किती जगद्गुरु तुकोबराय गाथ्यात वर्णन करतात, हो की नाही? म्हणजे रावण प्रपंचात यशस्वी आहे, पण परमार्थामध्ये पाहिलं तर तो त्याला शून्य मोल आहे, काही किंमत नाही. तो सिकंदर होऊन गेला, तोही प्रपंचात यशस्वी आहे, पण परमार्थामध्ये अपयशी आहे. असे अनेक लोक आहेत. तो हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, ही सगळी मंडळी प्रपंचात यशस्वी आहे, पण परमार्थात अपयशी आहे. दुसरा प्रकार, परमार्थात यशस्वी आणि प्रपंचात अपयशी. उदाहरण देऊ का? जगद्गुरु तुकोबराय. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम आणि तुका झाला से कळस, आहे की नाही? म्हणजे कलशस्थानी तुकोबराय आहेत. जसं मंदिराला पूर्णता कधी? कलशारोहण झाल्याच्या नंतर. बरोबर आहे, बरोबर बोलले तुम्ही. प्रवासाला पूर्णता कधी? अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. फराळ करायला पूर्णता कधी? असं दाबून पाहायचं, इथे कडक होत नाही तसं होत नाही तोपर्यंत खायचं का? नाही, ढेकर येईपर्यंत. खरं तर आज तेवढंही करायला नाही पाहिजे, कारण आज उपवास आहे. पण ठीक आहे, ढेकर ढेकरा सरीसे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कोणता कोणते, ढेकर येईपर्यंत. तसं वारकरी संप्रदायाला पूर्णता कधी? कलशारोहण कलशस्थानी तुकोबरा आहेत. पण प्रपंचात पाहिलं तर स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तो सुदामदेव प्रपंच परमार्थामध्ये इतके यशस्वी आहे का द्वारकाधीश गोपाल कृष्ण परमात्मा त्यांचे चरण स्वतः धुतात. आपल्या डोळ्यातलं पाणी घेतात, हाताचे पात्र करतात आणि त्याद्वारा चरण तीर्थ जगत पिता परमात्मा घेतात. हे त्यांचं प्रपंचातलं यश आहे. पण परमार्थात पाहिलं आपलं प्रपंच परमार्थातलं यश आहे. पण प्रपंचामध्ये पाहिलं तर नित्य एकादशी आहे, खायला घरात काहीच नाही. म्हणजे सुदामदेव आणि जगद्गुरु तुकोबरा हे परमार्थात यशस्वी आहे, पण प्रपंचामध्ये वरवर पाहता अपयशी आपल्याला दिसतात. आणि तुमचं काय होतं? अरे वा, मला वाटलं तुम्ही गेलेत घरी. दोन्हीकडे यशस्वी, प्रपंचातही यशस्वी आपलं अपयशी आणि परमार्थातही अपयशी. तुम्ही भागवत कथा ऐकलेली आहे? नाही ऐकली? सांगू का मग? पण तेवढा वेळ नाही ना आता. बरं, थोडक्यात सांगतो. भागवत कथेमध्ये त्या गोकर्ण उपाख्यान येतं पहिल्यात, भागवत महात्म्य. आणि त्याच्यामध्ये आत्मदेव आहे, धुंदुली त्याची बायको आहे, गायीपासून झालेला पुत्र त्याचं नाव गोकर्ण, आणि ज्या धुंदुलीला बहिणीकडनं घेतला त्याचं नाव धुंदुककारी. त्या धुंदुककारी परमार्थातही अपयशी आहे आणि प्रपंचातही अपयशी आहे, कारण त्याला परमार्थही साधला नाही आणि प्रपंचही साधला नाही. प्रपंच का साधला नाही? प्रपंच त्याची आई धुंदुली वैतागून विहिरीत उडी टाकून जीव देते. त्याचे वडील आत्मदेव ते आत्मदाह करतात आणि त्याचा भ्राता गोकर्ण तीर्थयात्रेला त्याला कंटाळून निघून जातो. ही घरातली मंडळी कंटाळून निघून जाणं म्हणजे प्रपंचातलं यशस्वी का अपयशी? अपयशी आहे. बरं, त्याने 5 वेश्या घरी आणून ठेवल्यात आणि त्यांची काही व्यवस्था करता करता त्या एकदा त्याने दरोडा टाकला आणि त्या वेश्यानेच त्याला घरात गड्डा खोदून मारला. पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही, तो लवकर मरण्यात जळते निखारे त्याच्या तोंडात ठोसले आणि त्याला मारून टाकला आणि तो पिशाच योनीला गेला. म्हणजे ते धोबिका कुत्ताना घरकाना घाटका म्हणतात तसं परमार्थातही अपयशी आणि प्रपंचातही अपयशी. कोण? धुंदुककारी. बघा, पहिलं उदाहरण प्रपंचात यशस्वी आहे पण परमार्थात अपयशी. आपण रावण आपलं हिरण्यकशिपू वगैरे यांची दाखली पाहिली. परमार्थात यशस्वी, प्रपंचात अपयशी. जगद्गुरु तुकोबराय सुदामदेवाची दाखले पाहिली. आणि प्रपंच परमार्थ दोन्हीकडे अपयशी तो धुंदुककारी. आणि तुमचं काय होतं प्रकार? ह्या तर सगळ्या गेल्यात. हा हा आहेत दोन्हीकडे यशस्वी, प्रपंचात यशस्वी आणि परमार्थातही अपयशी. खरं पाहिलं तर एका वेळेला 2 कामं करता येतात का? नाही करतात. एका मॅन मध्ये 3 तलवारी बसतात का फक्त 2 बसतात? हा, ऐकताय तुम्ही? बरोबर आहे. मग एकच बसते, 3 नाही, 2 नाही, 1 बसते. असा एका वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. मी जर ज्यांचा सराव झाला त्यांचा विचार सोडून द्या. नवीन एखाद्याच्या हातात आरती दिली, घंटी दिली, त्याला म्हटलं साहेब घंटी वाजवा तर आरती थांबते, आणि साहेब आरती फिरवा तर घंटी थांबते. हो की नाही? दोन्ही एक वेळेला होत नाही. बरोबर आहे ना? किंवा तुम्हाला म्हटलं फुटाने खान, त्याच वेळेला शंख फुका, तर फुटाने चावायला लागले तर शंख फुंकता येत नाही, शंख फुंकायला लागलं तर फुटाने चावता येत नाही. म्हणजे एका वेळेला 2 कामं करता येत नाही. तसं जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी न घडी द्या. तुका म्हणे त्यासी दोही कडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडी. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी न घडी द्या. तुका म्हणे त्यासी दोही कडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडी. एका अभंगामध्ये 3 वेळेला तुकोबराने सांगितलं. 1, दोही पेवावरी ठेवू जात आहात, होय अपघात शरीराचा. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी न घडे त्या. तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का,
सेविटी तो नरका माझी पडे. याचा अर्थ दोन्ही दोन्ही होत नाही, बरोबर की नाही? एक तर परमार्थ तरी चांगला होईल, नाही तर प्रपंच तरी चांगला होईल. आणि दोन्ही दोन्ही करायला गेल्याच्या नंतर इधर ना उधर दोन्ही होत नाही. माऊली मायबाप खरं सांगा, प्रामाणिकपणाने बोला. कीर्तनात किमान लबाड बोलू नका, इतर वेळेला बोला असा त्याचा अर्थ नाही, पण किमान इथं बोलू नका. आपल्याला दोन्ही व्हावं वाटतं का एकच व्हावं वाटतं? आपल्याला कसं वाटतं? तुम्हाला जर म्हटलं आता सगळं सोडून द्या आणि तुम्ही इथे गुंडेश्वर मंदिरातच राहा, घरी जाऊच नका, कोण ऐकेल माझं? कोणीच ऐकणार नाही. बरं, तुम्हाला म्हटलं इथे येऊच नका, घरीच राहा, ते कोण ऐकेल? ते कोणी ऐकणार नाही. म्हणजे आपल्याला प्रपंचही व्हावा वाटतो आणि परमार्थही व्हावा वाटतो. पण कबीरदासजी म्हणतात, चिडिया चावल ले चली बीच मिली डाल, चिडिया दो दोनो बने एक ले एक डाल. चिमणी तांदळाचा दाना घेऊन निघाली, डाळीचा दाना भेटला, तिला वाटला आज खिचडी करून खाऊ, रोज पांढरा सपक भात खाते. आणि ती डाळीचा दाना घ्यायला गेली, पण डाळीचा घेताना तांदळाचा पडायचा आणि तांदळाचा उचलला की डाळीचा पडायचा. पण ती चिडिया ऐकतच नव्हती. ती म्हणायची, सिर्फ हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उड्डाण होती है, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागली आणि शेवटी कबीरदासजीने तिच्याकडे बघितलं. तिला म्हणतात, चिडिया चावल ले चिली बीच मिली डाल, चिडिया दो दोनों बने एक ले एक डाल. अबे चिडिया, कोई तो भी डाल, चावल तो भी डाल, नहीं तो डाल तो भी डाल, कोई तो भी डाल, दो दो न बने. आणि ती चिडिया कोण आहे? तुमच्या अजूक टीप पेटलेल्या दिसत नाही. ती चिडिया कोण आहे? अहो आपणच आहोत ना. आपल्याला वाटतं प्रपंचही व्हावा आणि परमार्थही व्हावा, पण दोन्ही तर होत नाही. पण अपवाद आहे याला. कोण? दक्षिण काशी पैठण निवासी नाथ बाबा. त्यांचं प्रपंचही सुंदर आहे आणि परमार्थही सुंदर आहे. दोन्ही नाथ बाबांनी साध्य केलं. नाथांचा प्रपंच किती सुंदर, किती यशस्वी आहे. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. राज ऐश्वर्याने संपन्न नाथांचा प्रपंच आहे. ऐका, नाथांच्या घरी तुमच्यासारखे श्रोते पुथी ऐकायला आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाताना 1 किलो साखर असायची. तुम्ही माझ्याकडे टुळू टुळू पाहू नका. तुम्ही म्हणाल, नाथ महाराज 1 किलो द्यायचे, तुम्ही किती द्याल? मी तुमची घेऊन जाईल. आपल्याकडे कुठे सामर्थ्य येते? हे नाथांची प्रापंचिक श्रीमंती आहे. विजयी पांडुरंगाला रोजचं पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आणि नाथांच्या घरी एक दिवस चोरांनी दरोडा घातला. 21 चोरांनी मोर्चाच काढला. मिळून अवघ्या गवळणी येते नंदाच्या अंगणी, तसे मिळून अवघे चोर येते नाथांच्या घरी. आणि त्यांनी ते फोडले. ती सामान्य चोर नव्हती, ती दर्जेदार VIP चोर होती. त्यांनी चोरलं सोनं. आणि किती चोरलं? 1 तोळा, 2 तोळा, 1 बिस्किट, 1 विटकर नाही, दोघाला उचलेल असे एवढे 21 गठ्ठे बांधले. कशाचे? ऐकताना सोन्याचे. एक जण दुसऱ्याला उचलून द्यायचा, तो बाहेर पडायचा. असे 20 पडले, एकच राहिला. त्याला उचलून देण्याकरता कोणी नव्हतं. तो म्हणायला लागला, का रे? येताना बोलला, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, आता मला कोण उचलून देणार? ती म्हणायला लागली, आपुले आपण करा सोडवं, संसार बंधन तोडावे की, तू तुझं बघून घे. तो म्हणायला लागला, का रे धुरत आहात तुम्ही? पण त्या कोलाहळात पाठीचे 2:30 वाजले. नाथबाबा उठले होते, गोदावरीला स्नानाला निघले. नाथबाबांनी काहीतरी गोंधळ पाहिला, तिकडे गेलेत. नाथबाबा म्हणले, चिंता करू नको, मी तुला उचलून देतो. आपण करू का असं? अहो, सोनं सोडून द्या, आपल्या घरी चारा असला गुराचा, आणि ते तरी 4 पेंड्या बांधून कोणाला उचलून देऊ का आपण? अशी इतके लबाड आपण. रामकृष्ण हरी, ऐकी रे. पण नाथबाबांनी दिलं. आणि मुनिमजीला विचारलं, किती नुकसान झालं, जरा मला हिसाब किताब टाळा सांग. नाथबाबा स्नान करून आले, विजय पांडुरंगाची पूजा केली, तुळशीला पाणी घालतात. तो मुनिमजी आला. तो म्हटला, मी एकदम हिसाब काढला आणि ताळा जुळला, काही नाही, 1 महिन्याचं व्याज गेलं. म्हटले, तुम्ही ऐकताय ना? 21 चोरांनी दोघाला उचलेली एवढे 20 गथोडे बांधून नेलीत. आणि किती दिवसाचं नुकसान झालं? 1 महिन्याचं व्याज गेलं. म्हणजे नाथांची श्रीमंती किती असेल? मग आपली 1 अंगठी कुठे लावायची, 1 गंठण, ती दुसऱ्याची घालीन, तीच बाई अख्ख्या लग्नात मिरवते. इकडे एखादी अंगठी असते, ती दुसरीची, इकडे तांदूळ वाढण, इकडे अमुक वाढण, तिकडे तमुक वाढा, ती अंगठीच मिरवत असतात. होतं की नाही असं?
नाथ किती श्रीमंत आहे. आणि नाथांचा परमार्थ पहा. पांडुरंगाची कथा करायची ना तर समोर पांडुरंग ऐकायला आहे. पांडुरंगाचं कीर्तन करायचं तर पांडुरंग टाळ घेऊन उभा आहे. आणि पांडुरंगाची पूजा करायची तर तोच चंदन उघडून द्यायला आहे. चंदन लावायचं कोणाला? त्यालाच. आणि चंदन उघडून द्यायला तो कोण? तोच. म्हणजे नाथाचं किती विशेष, त्याने देवाला चंदन लावलं. फक्त ते चंदन वेगळ्या अर्थाने घेऊ नका. विठ्ठल 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 श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी धूत असे, दत्त चोपदारी करीत असे. काय नाथांचं सामर्थ्य आहे. आणि आपल्याला सर्वांना वाटतं कोणासारखं व्हावं? नाथांसारखं व्हावं. तुकोबरायासारखं नको. बरे झाले देवा निघाले दिवाळे असं नको. ज्ञानोबरायासारखं नको, कारण ज्ञानोबरायांनी संसारच केला नाही. आपल्याला सर्वांना नाथ व्हावं वाटतं. कुठले नाथ? प्रपंचाचे आणि परमार्थाचे. प्रपंचही चांगला व्हावा, परमार्थही चांगला व्हावा. मग आपल्यासारखे काही साधक नाथबाबाकडे गेले आणि त्यांनी विचारलं, आम्हाला तुमच्यासारखं व्हावं असं वाटतं, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही यशस्वी व्हावा, काय करावं? नाथबाबांनी त्यांना सांगितलं, काही नाही, 3 कामं करा. त्या परमात्म्याचे, गुंडेश्वराचे, भगवान शिवशंकराचे चरण आपल्या चित्तामध्ये धरा, वाणीने त्यांचं नाम उच्चारण करा आणि डोळ्याने त्यांचं रूप पहा. त्यांची प्रसन्नता तुमच्या जीवनामध्ये झाली का दोन्ही यश तुम्हाला प्राप्त होईल. मला झालं. कसे आहेत ते? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. कशा आहेत भगवान शंकर? भोळे आहेत. व्यवहारामध्ये भोळा शब्दाचा अर्थ बावळट नंदन करतात, पण तसे ते नाहीत. भोळा म्हणताना व्यवहारामध्ये भोळा म्हणजे लोक कोणी त्याला फसवतात त्याला काय म्हणतात? भोळा म्हणतात. पण या ठिकाणी भोळा शब्दाचा अर्थ, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, किंवा भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भाविक. कैलासीचा देव भोळा, चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. ते भोळे आहे पण पुन्हा चक्रवर्ती आहे. व्यवहारामध्ये काही माणसं भोळी असतात. एका बाईचा नवराच भोळा होता. देव सुद्धा त्याला काय म्हणतात, नाडी बघून पुडी बांधतो असं काहीतरी म्हणतात आपल्याकडे. म्हणजे एखादी बायको भोळी असली तर नवरा चतुर देतो, नवरा भोळा असला तर बायको चतुर देतो. आपल्याला व्यवहारात पाहायला भेटतं. परमात्मा बरोबर ती सांगड, कारण त्यांचा प्रपंच चालला पाहिजे ना, बरोबर करतो. पण एक माऊली चतुर होती, पण तिचे मिस्टर भोळे होते, खूपच भोळे होते. माऊलीची ओवी आहे त्याकरता, कवनू एक चोरलेपणे कवनू के भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा, नाथेला छंद अंतकरणे घेऊन टाके. ही गोष्ट आमचे जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे. काय गोष्ट आहे?
भोळा असल्यामुळे 32 वर्ष लग्नाला झाली, पण त्या माऊलीला वाटायचं आपल्या कुंकवाला आधार आहे, पुरे आहे, आपण यांना काही त्रास द्यायचा नाही, काही काम सांगायचं नाही. हा आहे त्या पिठावर नागोबा आपलं खायला असायचं. पण मग ते महिलाचा एक सण असतो, तो 3 दिवस चालतो, मागे होऊन गेला, त्याचं नाव आहे संक्रांत. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. मग ते सगळे व्यस्त बिझी शेड्यूल असल्यामुळे तिने सांगितलं, अहो ऐकलं का, आजच्या दिवस बाजारात जाण, 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर घेऊन या. त्यात 2 सुट्टे रुपये दिले, डाव्या हातात 1 रुपया, उजव्या हातात 1 रुपया. बाजारात जाऊन कोथिंबीर आणि मिरच्या घेऊन या. तो खाली उतरला, 3ऱ्या मजल्याहून पुन्हा वर आला. ती म्हटली घेऊन आलात? नाही म्हटले. कोणत्या रुपयाची मिरची आणू, कोणत्या रुपयाची कोथिंबीर आणू, तू काही सांगलीच नाही. किती बोळा असेल. ती म्हणायला लागली, अहो त्यात काय आवड, डाव्या हातातली मिरची आणा, उजव्या हातातल्या रुपयाची कोथिंबीर आणा. तो म्हणलं ठीक आहे. तो बाजारात गेला आणि घेऊन नाही आला, पुन्हा धावत घरी आला. तिने विचारलं आता काय झालं? म्हटले काही नाही, मी हरवलो तर. आता याच्याहून तुम्ही विचार करा किती भोळा असेल. पण तिचाही 32 वर्षाचा अनुभव होता. ती म्हणायला लागली नाही हरवणार. तो म्हटला नाही पण हरवलो तर. ती म्हणायला लागली चिंता करू नका. तिने काळा करदोडा घेतला, त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात बघितला, बांधला. म्हटले याच्याकडे बघत चालायचं, हा आहे तोपर्यंत तुम्ही आहे, आणि हा हरवला का तुम्ही हरला. तो म्हटला आता जमलं. तो बाजारात गेला, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, माघारी निघाला. आणि तेवढ्यामध्ये गर्दी होती, तो दर्दी होता. तिथे गेला, तो गारुडी पुंगाणी वाजत होता, नागोबा डोलत होता. कोणीतरी चिंच खात आलं, त्या गारुड्याच्या तोंडाला पाणी आलं, त्याची पुंगी बंद पडली. नागोबा गर्दी शिरला, चेंगराचेंगरी झाली. 4 याच्या अंगावर पडली. तो मधी बोंबलायला लागला, मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. मी रडायला लागला. गावातले सगळे म्हणायला लागले, गंगाराम असं वेड्यासारखं करू नको. इथला कोणी गंगाराम असला तर अंगार घेऊ नका, का दृष्टांतातला आहे, नाही तर तुम्ही म्हणत आमचंच माप घेतलं महाराजांनी. गंगाराम चिंता करू नका, आम्ही तुला घरी घेऊन जातो. तो म्हटला नाही पण मी हरवलो. लोकही म्हणायला लागलेत, गंगीशिवाय गंगाराम ऐकणार नाही. लोक घरी गेलेत, गंगीला सांगायला, गंगू तुझा दादला गंगाराम भर चौकात ओरडत बसला, मी हरवलो म्हणतो. गंगी म्हटली, मनात दोरा तुटला. ज्यार्थी गंगाराम भर चौकात बोंबलत बसला, त्यार्थी दोरा तुटला. गंगीबाई धावत गेली, दोरा हळूच घेऊन त्यांच्या पायात बांधला. म्हटली वेड्यासारखं काय करतात, खाली बघा जरा. तो म्हटला, अरे मी सापडलो. दृष्टांत संपला. कशामुळे काय होता तो, हे असं आहे. तुम्ही व्याघ्रमुखी श्रोते होऊ नका, व्हा आपलं ते काय श्वानमुखी होऊ नका. दृष्टांत कशा करता सांगितला, सिद्धांत करतात. तो काय आहे, भोळा आहे. तसे भगवान शंकर भोळे आहेत. गुंडेश्वर परमात्मा भोळे आहेत, पण या भोळ्यासारखे नव्हे. मग ते भोळे कशाने आहे, थोडं काही दिलं का भरपूर देणारे आहेत, या अर्थाने ते भोळे आहेत. थोडं काही द्या. कोणी काय करतं, एक चुळभर पाणी देतं, कोणी एक बेलपत्र देतं, कोणी भक्तिभावाने नमस्कार करतं. तरी सर्वांना एकच फल देणारा तो परमात्मा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती भोळा, किती भोळा. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक भक्ताने विचार केला, आपल्याला चोरी करायची, आणि अशी चोरी करायची की पुढचे 5 जन्म आपल्याला चोरीच करावी लागणार नाही, म्हणजे 5 पिढ्या बसून खातील. कारण त्यांनी बघितलं गुंडेश्वराच्या मंदिरातला जो वर घंटा आहे ना, तो 5 किलोचा आहे, ओरिजिनल सोन्याचा आहे. तो म्हटला सगळ्याला जाऊ देऊन आपणच घेऊन जाऊ. तो गेला मंदिरात. पुजारी घरी गेलेला. तो मंदिरात गेला, पण त्याचा हात पुरेना. थोडा एवढा हात कमी पडायचा. तिथे खुर्ची नाही, स्टूल नाही, शिडी नाही. करू तर काय करू. त्याला आठवलं शिवलिंग जरा उंच आहे, त्याच्यावर चढलं की आपला हात पुरतो. आणि तो महाभागच होता. तो लगेच शिवलिंगावर चढला, घंटा घेतला, आणि तो बाहेर निघाला तर त्रिशूळ डमरू घेऊन आला, गिरिजेचा कांत. भगवान शंकर त्याच्या समोर आले, गुंडेश्वर परमात्मा आले. तो लटलट कापायला लागला. म्हटले भिवू नकोस वरम गुरुडेश्वर, अरे मी प्रसन्न आहे, काय लागतं मागून घे. तो म्हणायला लागला, मी महाशिवरात्रीचा उपवास केला नाही, 4-5 चपात्या खाऊन आलो. मी महाशिवरात्री, मी नाही म्हणत बाई, मी नाही. तो म्हणायला लागला, तुम्ही माझ्याकडे नका भाऊ, मी महाशिवरात्रीचा उपवास केला नाही, शिवमहिम्न स्तोत्र केले नाही, कधी सोमवारचा उपवास केला नाही, मी काही भक्ती केली नाही, मग तुम्ही प्रसन्न का. अरे म्हटले वेड्या, कोणीतरी मला एक बिलपत्र चढवतं, कोणीतरी चुळभर पाणी देतं, तू तर स्वतःलाच मला चढवलं, समर्पण केलं, म्हणून मी प्रसन्न आहे. इतका भोळा आहे, इतका भोळा. आणि असा भोळा जरी असला तरी कसा आहे पुढचा शब्द, चक्रवर्ती. तो ज्ञान चक्रवर्ती आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर हे राहतात कुठे, काय भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, पण कुठे स्मशानात वास. आणि मग चक्रवर्ती कसले हो, तर ते भौतिक चक्रवर्ती नाही, ते ज्ञान चक्रवर्ती आहे.
हे बघा, मोदी सरकार आता भारताचे चक्रवर्ती आहे, पण स्वदेश पूज्यतो राजा विद्वानो सर्वत्र पूज्यते. राजाची पूजा फक्त स्वतःच्या देशात होती, पण विद्वानाची पूजा जगाच्या पाठीवर सर्वत्र होते. आणि असे ज्ञान चक्रवर्ती आहे गुंडेश्वर भगवान. भगवान शंकर कोणते चक्रवर्ती आहे? ज्ञान चक्रवर्ती. त्या ज्ञानामध्ये दोन प्रकार असतात, त्याला गीतेमध्ये पराविद्या आणि अपराविद्या असं म्हणतात. एक विद्या दुपारची भ्रांती घालवते, पोटभरी विद्या, आणि दुसरी अंतकालाची भ्रांती घालवती, त्याला मरणमारी विद्या म्हणतात. मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरणाहाती सुटली काया या निश्चय परब्रह्मे. ही मरणमारी विद्या त्यांच्याकडे आहे, ते ज्ञान चक्रवर्ती आहे. अगदी थोडक्यात सगळ्याला कळेल असं बोलतो. माझ्याकडे बघा, हे बोट 5 आहे का 3 आहेत? म्हणजे हाताला किती असतात? 5. दाखवले किती तुम्हाला? 3. या जगात गोष्टी 3 आहेत. किती आहेत? 3. कोणत्या? त्याला म्हणतात दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. काय काय? दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. दिसायला 3 कोण? ध्यानात ठेवायचं. माया ब्रह्म जगत. बोला, माया ब्रह्म जगत. दिसायला 3. मोजायला 2 कोण? माया आणि ब्रह्म. कोण? माया आणि ब्रह्म. आणि असायला 1, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. कोण? ब्रह्म. म्हणजे दिसायला 3 कोण कोण? माया ब्रह्म जगत. मोजायला 2 माया ब्रह्म आणि असायला 1, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. त्या ब्रह्माचं ज्ञान करून देणारे ज्ञान चक्रवर्ती ते आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल दिसायला 3 आणि मोजायला 2 आणि असायला 1 कसे? बघा, दिसायला 3 माया ब्रह्म जगत आणि मोजायला 2च. दिसायला 3 का? तर माया आणि ब्रह्म आणि जगत. माया आणि ब्रह्म हे कारण आहे आणि जगत कार्य आहे. ज्ञानेश्वरीतली 14व्या अध्यायातली ओवी आहे का? या कारणे मी पिता, मद ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. या कारणे मी पिता म्हणजे परमात्मा पिता आहे. महत ब्रह्म काय आहे? ब्रह्माला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात, मायेला महत ब्रह्म म्हणतात, आणि त्याचं कार्य हे जगत आहे. आणि लेकरं काही आईवर जातात, काही बापावर जातात, काही आई बापावर जातात, काही दोन्हीवर जात नाही. कुठे जातात मलाही माहिती नाही, मी सांगू कसं तुम्हाला? पण बघा तुम्ही, काही लेकरं कुठे कोणावर जातात? आईवर जातात. तुम्हाला उदाहरण देऊ, रामायण पहा. रामायणामधली शूर्पणखा कन्या कोणावर गेली? आईवर गेली. के कसीवर? रामायणातला त्या बिभीषण मुलगा कोणावर गेला? विश्रवस आपल्या बापावर. आणि रावण मुलगा कोणावर गेला? आई बापावर. आणि कुंभकर्ण कोणावर गेला? दोघांवर नाही. कुठे गेला मलाही माहिती नाही. तुम्हाला तपास लागला तर मला सांगा. तसं हे जगतरूपी बाळ आहे. मला सिद्धांत काय सांगायचं लक्षात घ्या. हे जगतरूपी बाळ आहे. याची माता कोण? माया. याचा पिता कोण? परमात्मा. आणि जगतरूपी बाळ आहे. या जगतरूपी बाळात किती गोष्टी आहेत? 5 आहे. त्याला वेदांतात म्हणतात आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. ते आस्ती भाती प्रियत्व ब्रह्माचं आहे. म्हणजे 3 गुण कोणाचे आहे जगातात? पिता ब्रह्माचे आहेत. आणि नाम आणि रूप मायेच आहे. हे नामरूप मायेला द्या, आस्ती भाती प्रियत्व ब्रह्माला द्या. दिसायला 3 होते, पण नामरूप मायेला दिलं, आस्ती भाती प्रियत्व ब्रह्माला दिलं. जगत संपलं. आता राहिले मोजायला 2 माया आणि ब्रह्म. पण घराघरात कपाळ यांचं असलं तरी कुंकू आपलं लावतात, गळा त्यांचा असला तरी मंगळसूत्र आपलं घालतात. तसं मायाला ब्रह्मातिरिक्त स्वतंत्र सत्ता नाही. त्याला म्हणतात वेदांतात स्वआश्रया आणि स्वविषया. शेवाळ पाण्यावरच राहतं, पाण्याला झाकतं. बाबुळीची सारावे हाते पाणी तर वासे, आईते आभरची जावे गगनते सिद्धचे की. तशा पद्धतीने या जगताला अधिष्ठान रूपाने असणारे जे परब्रह्म आहे, ब्रह्मज्ञानानंतर ज्ञान चक्रवर्ती भगवान शंकरांनी आपल्याला ज्ञान दिल्याच्या नंतर मग लक्षात येतं का ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. मग ह्या ज्ञान चक्रवर्ती ते आहेत. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायाला आपण अवतारी कुटीतले महापुरुष म्हणतो. ते कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तसं भगवान शंकराचा अवतार शंकराचार्य आहे. आणि ते ज्ञान चक्रवर्ती कसे पहा. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत, षोडशो कृतवान भाष्य, द्वात्रिशो मंदिर अभ्यगात. 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास केला. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास केला. मोजा तुम्ही. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा. नंतर पुन्हा चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक, योगाचार अशा 12 दर्शनाचा अभ्यास वयाच्या 12व्या वर्षी केला. षोडशो कृतवान भाष्य,
16 वर्ष धोक्याचं म्हणतो आपण, पण माऊली ज्ञानोबरांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. स्वामी विवेकानंदन माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका एक वाक्याने जगाला आपलंसं त्या 7 सागराच्या पलीकडे जाऊन केलं वयाच्या 16 वर्षीच. आणि राजे शिव छत्रपतीने तोरणा गडावरती स्वराज्याचं तोरण बांधलं वयाच्या 16 वर्षी. तसं षोडशोकृतवान भाष्य 16 वर्षामध्ये त्यांनी ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि दश उपनिषदावर भाष्य केलं आणि 32 वर्षाच्या असताना जगाचा निरोप घेतला. असे भगवान शंकर हे ज्ञान चक्रवर्ती आहे. सगळ्या जगातल्या बघा, इस्लाम धर्मामध्ये त्यांचं भांडवल अध्यात्माचं काही एक कुराण आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये गेला त्यांचं अध्यात्माचं भांडवल एक बायबल आहे. पण आपल्या सनातन वेदानुमोदित हिंदू सनातन धर्मामध्ये पाहिलं तर एक जन्म नुसते ग्रंथाचे नावं पाठ केले तरी आपण संपू, पण ग्रंथ संपणार नाही, इतकं आपलं वाङ्मय विपुल आहे. आणि मग एवढ्या कोट्यावधी ग्रंथाचं आपल्याला सार हातात आलं पाहिजे. दुधाचं सार काय असतं? साय तूप असतं, बरोबर आहे. कारण दूध तापवलं आणि ते थंड झालं का त्यात विरजण घालायचं, मग त्याचं काय होतं? ताक, डायरेक्टच ताक. हे असते, तुम्ही केलंच नाही कधी. विरजण घातलं का त्याचं पहिलं काय होतं? दही. आणि त्यातून घुसळून काढलं का निघतं लोणी. खाली राहतं ते ताक. हा, आणि त्या लोण्याला कडवलं की त्याचं होतं तूप. आणि तुपाच्या पुढे चूप, आता बोलायचं नाही. दुधाचं सार कोण आहे? तूप आहे. सौंदर्याचं सार नाक आहे. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही तेने वाया गेली. सौंदर्याचं सार नाक आहे. साधनेचं सार नाम आहे. तसं जगातल्या कोट्यवधी ग्रंथाचं सार गुंडेश्वर भगवान शंकराचार्य रूपात आपल्याला सांगतात, कारण ते चक्रवर्ती आहे. आणि कोणतं सार सांगतात? श्लोक ऐका. आता मी अर्धा बोलून गेलो. श्लोक अर्धेन प्रवक्ष्यामि यद उत्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, हे ते सांगू शकतात, कारण ते ज्ञान चक्रवर्ती आहे. शिवभोळा चक्रवर्ती. केलं काय? त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे चरण मी माझ्या चित्तामध्ये धारण केले. धारण करता येतात हो. कोणी केले? कोणी केले तर कृतयुगामध्ये त्या उपमन्यू ध्रुव हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ती नारायण. उपमन्यू ध्रुव बाळ भक्त प्रल्हाद या बाल भागवतांनी सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये त्या परमात्म्याचे चरण आपल्या हृदयात धरले. त्रेतायुगामध्ये राम लखन सीता सहित हृदय बसू सिरू भूप सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमंतरायाने, अर्थात त्यांनीच भगवान प्रभू रामचंद्राचे चरण आपल्या चित्तामध्ये धरले. द्वापार युगामध्ये श्री राधिकायाम हृदयारविंद ही पदारविंद विराजते मे. भक्ती स्वरूपिणी माता राधा राणीने ते चरण आपल्या चित्तामध्ये धरले. आणि धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा या कराल विकराल कलिकालामध्ये सावता महाराजांनी त्याचे चरण आपल्या चित्तामध्ये धरले. म्हणून त्याचे पाय माझी चित्ती. आता काही मंडळी म्हणाल महाशिवरात्री आहे तुम्ही तर विष्णूची भक्ती सांगायला लागला, तर याचं उत्तर आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. ते दिसायला दोन असले तरी असायला एक आहे. त्याला म्हणतात वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट. शरीर दोन आहे, त्यांचं हृदय अंतकरण एक आहे. म्हणून त्याचे पाय माझी चित्ती. काय करता तुम्ही? वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तुकोबराय म्हणतात गोविंद गोविंद मना लागले अछंद मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा. नाथ बाबा ते सांगतात वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. हे काम क्रोध लोभ हे भयंकर आहे. या तिघांनी 3 कॅबिनेट मंत्रीला सुधरू दिलं नाही. कोणी? या काम क्रोध लोभाने. कॅबिनेट मंत्री 3, 1 ब्रह्मदेव, 2 विष्णू आणि 3 भगवान शंकर. त्यांच्या दरबारात सेवा आहे. कामाने
ब्रह्मदेवाला मात दिली. मज कामाचे निधाये ब्रह्मा कन्येची धरू जाय. त्या क्रोधाने भगवान शंकराला मात दिली, त्यांनी त्याला जाळून भस्म केला. आणि लोभाने विष्णूला मात दिली, ती बळीच्या दारात द्वारपाळ झाले. ऋषीलाही यांनी मात दिली. कामाने पराशराला, क्रोधाने जमदाग्नीला, लोभाने विश्वमित्राला. पण ज्याच्या वाणीत शिव नाम आहे, राम नाम आहे, विठ्ठल नाम आहे, भगवंताचं नाम आहे, त्याला हे काम क्रोध लोभ काही करत नाही. तुकोबरायकडे काम आला, ते म्हटले जाईव तुम्हा ते न करी सायास. त्यांच्याकडे क्रोध आला, ते अंबाजीबाच्या रूपाने ते तेलाची वाटी घेऊन गेले. आणि लोभ आला राजे शिवछत्रतीच्या रूपाने, ते म्हणतात दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यातन पडे तयान बाधी क्रोध काम. काय होतं त्यांचं नामचिंतन केल्याच्या नंतर, त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर काय होतं? काय होतं हे का माझ्याकडे नसते पाहता, मी विचारतो काय होतं सांगा ना. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखत प्रत्यक्ष, शिवा देखत प्रत्यक्ष, वाचे वदना जीवनाम, वाचे वदना जीवनाम. प्रत्यक्ष शिवा देखत प्रत्यक्ष, शिवा देखत प्रत्यक्ष, वाचे वदना जीवनाम, वाचे वदना. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. पहिला धर्म आहे आणि युगपरत्वे धर्म वेगवेगळा आहे. कृते ध्याय तो विष्णू त्रेताम यजतो मखै द्वापारे परिचर्याम कलोतो हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती ध्यानाने होत होती, त्रेतायुगामध्ये यज्ञाने, द्वापार युगामध्ये सेवेने, आणि कलियुगामध्ये करावे कीर्तन. कोणतं हेही कीर्तन आहे, स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. आणि एक गोड अभंग आहे बघा. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मोक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन हे असणारं कीर्तन, हाच असणारा धर्म आहे. कारण निज धर्म म्हणजे भगवंताचं नामस्मरण. कारण धर्ममूर्ती परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. तो धर्म म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करणं. धर्म अर्थ कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव शर्म सुख होईल दुःखाची. आणि मग अर्थ प्राप्त करण्याकरता तोही धर्माने करावा, म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच केले. धर्म अर्थ आणि काम, त्या धर्माधिष्ठित मिळवलेल्या अर्थाने आपल्या अपेक्षित कामना इच्छा पूर्ण करणं, तो काम आहे. हे तीन पुरुषार्थ साधन रूप आहे. आणि साध्यरूप पुरुषार्थ आहे ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणतात. आणि चारी पुरुषार्थ भगवान गुंडेश्वराचं दर्शनाने प्राप्त होतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि असे असणारे जे भगवान शिवशंकर आहे, शेवटच्या चरणाचा भाव पुढे सांगतो, पण आज वेळ आपली होत आली. त्याकरता आता नका करू, मी सांगतो तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेला मना म्हटलं त्यावेळेला माझ्याकडे टुळटुळू पाहतात. आणि आता महाशिवरात्री आहे, आणि महाशिवरात्रीची थोडीशी कथा दावती सांगतो, आणि मग आपण शेवटचं चरण घेऊन शेवेला पूर्णविराम देऊ. बघा, शिव आईचा शब्द कल्याणदायक जपती भाविक साधूजन. ही कथा कोणी कोणाला सांगितलेली आहे तर भगवान गुंडेश्वराने, भगवान शिवशंकराने कैलासवरती मा पार्वतीला सांगितलेली आहे. माता पार्वती म्हणते, परमात्मन सगळ्याचं कल्याण होईल अशी एखादी कथा सांगा. म्हणजे कल्याणच्या जवळची भिवंडी टळावी, सर्वांचं कल्याण व्हावं अशी कथा सांगा. आणि मग भगवान शंकर माता पार्वतीला एक पुरातन इतिहास सांगतात. तो इतिहास असा आहे का, मला वाटतं कांचीपुरी नावाचं नगर आहे, सोमदत्त नावाचा राजा आहे, आणि 500 असणाऱ्या पत्न्या त्याला आहेत. पण सगळ्याच व्यभिचारी आहेत, 2च पतिव्रता आहे. पतिव्रता कशाला म्हणतात? महिलाची संख्या अधिक आहे. सांगतो ऐका. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरत्री, षड्गुणमे तद्दी पतिव्रता नाम. किती गोष्टी झाल्या? 6 गोष्टी. कार्येषु मंत्री, आपल्या पतीला काम करताना मंत्र्यासारखा योग्य सल्ला देते. भोज्येषु माता,
जेवण करताना आईचं प्रेमाने त्याला एक एक घास प्रेमाने भरवते. शयनेश्वरंबा शयनाच्या वेळेला झोपीमध्ये लज्जा बाजूला सारून रतिक्रीडेचा आनंद आपल्या पतीला देते. धर्मानुकुला शयनेश्वरंबा धर्मानुकुला धर्म कार्यामध्ये अनुकूल असते. कार्येषु मंत्री करणेषु दासी दासी सारखं निमुटपणाने पतीची आज्ञा मानून काम करते. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेश्वरंबा धर्मानुकुला धर्म कार्यात अनुकूल असते. आणि क्षमया धरत्री पतीचे कळत नकळत अपराध झाले तर आपल्या पोटात घालते. तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता नव्हे. आणि अशी पतिव्रता असेल तर माऊलीची उवे पतीच्या मता अनुसरून पतिव्रता आणाय असे आत्महिता भेटीची गाठ. एक छोटीशी गोष्ट सांगू. आमचे गुरुजी सांगत असतात. डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा. एका राजाने शंकराचं मंदिर जंगलात बांधलं. जंगल में मंगल. आणि हजारो बाया बापड्या तुमच्यासारख्या आल्यात. पतिव्रतेच्या हाताने शिवलिंगाची स्थापना होती. आणि ब्राह्मण काका माईक मध्ये बोलले, स्वप्नात सुद्धा जिने परपुरुषाचं चिंतन केलं नाही अशी माऊली पुढे या, तिच्या हाताने शिवलिंगाची स्थापना करायची. आता आमचे जयराम बाबा भोसले बेटातले ते म्हणायचे, ऊपर की तो खूप बने लेकिन अंदर की तो राम जाने. आपण जगाला फसू शकतो मायबाप, आपल्या मनाला नाही. आणि ते काकाने म्हटलं, स्वप्नात सुद्धा जिने परपुरुषाचं चिंतन केलं नाही तिला पतिव्रता म्हणतात. कोणीतरी पुढे या. काहीला थोडासा विश्वास होता, पण पुन्हा वाटायचं 4 लोकात पंचनामा नको. कोणीच जाईना. शेवटी एक ठाकराची बाई मेंढरू कोकरू लेकरू ते हातात घेऊन चालली हर 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 करत. आणि मायकात तिने आवाज ऐकला आणि सगळ्या बाया बापड्या दिसल्या. ते म्हटले, काका मुहूर्तावर पिंड शिवलिंगाची स्थापना करता बोलवतात, तुम्ही का जात नाही? त्याने विचारलं, तुला काय करायचं? म्हटले, नाही तुम्ही जात नसला तर मी जाऊ का? म्हटले, जा. तिने पायातल्या चपलाने काढल्या, सगळ्याला तुडवत मंदिराच्या गेटवर गेली. ते त्याचं भलं मोठंसं डोसकं, ते काखेत कोकरू, पाठीला झोळणीमध्ये लेकरू. त्याचा तो पेहरावा पाहिला. तिने काही स्नान केलेलं नाही, पैठण नाही, कुठली ब्युटी पार्लर माहिती नाही, मॅचिंग माहिती नाही, काहीच नाही. ते अवदासा तो पाहून काकाची इंडिकेटर लागले. ते काका म्हणू लागले, ए मावशी तू स्नान केलं का? पैठणी नेसले का? अमुक केलं का? तमुक केलं का? 1760 सौ सोनार की 1 लोहार की. ती म्हणायला लागली, काका तुला हे सगळं केलेली पाहिजे का पतिव्रता पाहिजे? आठ कशाची होती? पतिव्रतेची. म्हणले पतिव्रता. म्हटले मग मी आहे, दे माझ्याकडे शिवलिंग. म्हटले बघ सगळ्याला तुडवत आली तू, चिंताच करू नको. म्हटले काका शांताबाई ऐकत नाही, शांत राहा. तिने ते शिवलिंग घेतलं आणि बसवलं. पण ते थोडंसं तिरप बसलं. मग काका जे बोलायला लागले तर काकाचा पट्टा काही पडे ना. आपल्याकडे ऊसतोडीचा पडतो पण त्याचा पडे ना. काका भयंकर बोलायला लागला, असं तसं अमुक तमुक. सगळ्याला तुडवत आली. अक्कल नाही, असं नाही तसं नाही. ती बोले, ए काका बटवडं गप, शांत हो. तुला पिंड सरळ करून पाहिजे, देते ना मी. जरा शांत सबर के फल मिठे राहते, आती घाई संकटात नाही, माहिती नाही. काका पुन्हा शांत. तिने डोळे मिटले. ऐका, विचार करायला लागली, पिंड तिरपी का बसली? मी तर स्वप्नातही परपुरुषाचं कधी चिंतन केलं नाही. माझ्या पतीची काया वाचा मनाने सेवा केली. आणि मग पिंड का तिरपी बसली? तिला लक्षात आलं, काल परवा माझे मिस्टर जेवायला बसले होते. मी त्याच्या ताटात दूध वाढत होते. आणि दूध वाढत असताना महिला मंडळ, तुमचा सक्का नवरा जरी असला, म्हणजे चुलत असतो असं मला म्हणायचं नाही, पण सख्या नवऱ्याला सुद्धा या माता भगिनी साय पडू देत नाही. त्यात फू फू करतील, त्यात थुंकी पडली तरी चालेल, चमचा तरी लावेल, बोट तरी लावेल, पण साय पडू देत नाही. त्या पतिव्रत धर्मात तेवढंही सहन झालं नाही, म्हणून पिंड तिरपी बसली. तिला रागच आला माऊली. तिने बाया मागे सारल्या आणि त्या शिवलिंगाला जोराची लावली. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ती म्हणू लागली, अरे फुकली असेल साय, एकदा कुठं बिघडलं बस. आणि खटखट पिंड बसली. काय माझ्याकडे पाहता तुम्ही? हे कशाचं सामर्थ्य आहे? पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. पतिव्रतेचं सामर्थ्य. अशा 2च पतिव्रता होत्या. त्या कांचीपुरी नगरीतला असणारा सोमदत्त नावाचा राजा, 2 पतिव्रता, बाकी व्यभिचारी. पण काय आहे, आपल्या धर्मशास्त्रात अशी सवड आहे, स्त्रीने केलेलं पाप हे पुरुषाला अर्ध भोगावं लागतं, पण स्त्रीने केलेलं पुण्य थोडंही याला प्राप्त होत नाही. आणि आपण केलेलं पुण्य अर्ध सही न करता त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतं, आणि आपण केलेलं पाप ते आपल्यालाच भोगावं लागतं. याचं कारण काय? याचं कारण आहे का त्या माताचा त्याग असतो, आपला तेवढा त्याग नसतो. ही धर्मशास्त्राने सवड दिली. आणि त्या इतर व्यभिचारी असल्यामुळे पुढचा जन्म राजाही गेला, त्या पत्न्याही गेल्यात. त्यातल्या 2 पतिव्रता होत्या त्या कुरुंगिनी म्हणजे हरणीच्या जन्मात झाल्या, मादी झाल्या. आणि हा हरण झाला. पण ज्ञान कायम, त्याही योनीत गेले तर पुण्य होतं ना, ज्ञान कायम राहिलं. जंगलामध्ये वास्तव्य करतात. इकडे भूतसेन नावाचा गंधर्व इंद्राच्या सेवेत आहे. सेवेमध्ये काहीतरी त्रुटी झाली, इंद्राला राग आला, त्यांनी शाप दिला, तू मृत्यू लोकात जाशील, किरातात जन्म घेशील. म्हणजे किरात म्हणजे भिल्ल, आणि तो चंड भिल्ल नावाने खाली आला.
तो आल्यासारखा सगळं कुकर्म आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्याकरता करायला लागला. एक दिवस जंगलात गेला. असाच महाशिवरात्रीचा दिवस आहे. 3 प्रहर त्याने शिकारीची वाट पाहिली. 3 प्रहर कोणते? सकाळी 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर आणि 12 ते 3 तिसरा प्रहर. शेवटी 4था प्रहरही गेला 3 ते 6. त्याला शिकार भेटलीच नाही. तो म्हटला खाली हात कसा जाऊ? आणि तो म्हटला आपण सरोवराच्या काठी या झाडावर जाऊन बसून. ते झाड बेलाचं होतं, याला माहिती नाही. त्याच्या खाली एक पुरातन शिवलिंग होतं, त्याच्यावर पाय ठेवून वर चढला आणि मधी नजरामध्ये काही आड येणारे बेलपत्र तोडायचा, खाली टाकायचा. त्या पुरातन शिवलिंगावर लाखो बेलपत्र खाली पडलेत. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तो बसलेला असताना भगवान शंकराने त्यांचा सेवक असणारे यमराजाला सांगितलं, जा आणि त्याला काही तर लागतं ते दे. यमराज आल्याच्या नंतर येळ्यावर बसून यमराज आला. याला थरथर काप चालला. कारण असं आहे का, यमराज आला तर कोणाचं काही चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई. यमाज्ञा 2 दिवसापूर्वीची घटना आठवा. नाही, किती मोठं पद आहे, किती मोठी संपत्ती आहे, पण यमराजा पुढे चालत नाही. हा घाबरला, काय करू? यमराज म्हटला, अरे घाबरू नकोस, मी तुला वरदान द्यायला आलो, भगवान शंकराने पाठवलं. तो म्हटलं मी भक्ती केली नाही. अरे म्हटलं तू भगवान शंकरला स्वतःला समर्पण केलं, बेलपत्र समर्पण केले, शिवरात्रीचा उपवासही तुला घडला, भगवान शंकर प्रसन्न आहे, काय लागतं मागून घे. आता याची मोठी बुद्धी, काहीची दगडाची सारखी बुद्धी असते. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरे देवा. काहीची गौरी सारखी असते, काहीची सेना सारखी असते, पेटणारालाच विजवते असते काही काही बुद्धी. आणि काही काही कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, अशी तीक्ष्ण बुद्धी असते. तो म्हणायला लागला, काही नाही, मी किरात आहे, मला त्या पशुची आणि पक्ष्याची भाषा कळावी. यमराज म्हटले तथास्तु. ते निघून गेलेत आणि हा थांबला. थोड्या वेळाने एक कुरंग, तो हरण पाणी पिण्याकरता आला. याने लावलेल्या जाळ्यात अडकला, तडफडायला लागला आणि तेवढ्यामध्ये त्याची मादी मागून आली. तो हरण त्या मादीला बोलतो, तू घरी जा, 2 लेकरं आहे, पाडसं आहे. छोटी मादी आली होती. त्यांना स्तनपान कर, वंशवेलीचा विस्तार कर, कारण नाही कोणाची कुणी प्राण्या तुझे नवे रे कोणी, अंतील जातील एकले प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे, सगळे सोयरे. काकड आरतीत म्हणतो ना आपण, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्याही जाणून शरणरी गा देवा. त्याला आता त्या यमराजाने वरदान दिल्यामुळे त्याला त्यांची भाषा कळायला लागतो. म्हटलं पशुच्या युनित आहे आणि इतकं ज्ञान यांना. ती म्हटली, नाही पण मी पतिव्रत आहे, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. ज्याची चोच दिली तो दाना देतो, समर्थ आहे परमात्मा सांभाळ करायला, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तेवढ्यात थोरली आली. या धाकटीला 2 पाडसं होती, थोरली गरोदर होती. त्या थोरलीला धाकटी म्हणते, अहो ऐका, मी आपल्या पतीसोबत सती जाते, तुम्ही ते गर्भपाताचं पातक करू नका आणि माझ्या लेकराचा आणि तुमच्याही बाळाला जन्म देऊन वंशवेलीचा विस्तार करा, तुम्ही घरी जा. ती थोरली म्हणते, नाही, सती जाण्याचा माझा अधिकार आहे, मी जाते, तू घरी जा. त्या दोघी माघार घेणार. तो हरण बोलायला लागला, तुम्ही पतिव्रत आहात, पण तुम्ही दोघी जा, मी बंधनात पडलेलो आहे, मी माझं कर्म भोगेल, तुम्ही माझ्यासोबत शिक्षा घेऊ नका. हे त्यांचं वर्णन ऐकत असताना तेवढ्यात तो व्याज जवळ आला आणि तो बाण मारला. तेवढ्यात ह्या म्हणायला लागलेत, आम्हाला एकदा पाणी पिऊन येऊ दे. ती धाकटी म्हणते, माझ्या लेकराला एकदा स्तनपान करून येऊ दे, मग तू खुशाल मार. ती स्तनपान करून येली. लेकराला सांगितल्याच्या नंतर ते लेकरही तिथे आले आणि ते लेकरं म्हणायला लागलेत, मातृदेव भव पितृदेव भव, आम्ही तुम्हाला मृत्यूच्या ताब्यात द्यायचं आणि आम्ही जिवंत राहायचं असं होणार नाही. त्या पारद्याला म्हणू लागले, आम्हाला अगोदर मार. मग सगळे म्हणू लागले, बाबा सगळ्यालाच मार, तू पाणी पिऊन येऊ दे नंतर मार. तो म्हणायला लागला, म्हणजे पळून जाण्याचा विचार आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही जर तुला वचन देऊन पळून निघून गेलो, वचनाला विनमुख झालो, तर आम्हाला काय काय पाप लागेल. नाथबाबांनी विस्तार केलेला आहे तिथे नामदेव महाराजांनी. पण आता तूर्त तेवढा वेळ नाही, कारण घड्याळ सांगतो मला वेळ संपत आलाय. मग त्या सगळी पाप आम्हाला लागतील. त्यात सगळ्यात महत्वाचे पंक्ती भेदकाची मरतील पोरे, हे तिथलंच वचन आहे. दिलेला शब्द जो पाळत नाही त्याला नारकी गती भोगावी लागते. आम्हाला ती नको आहे, आम्ही येतो. आणि त्यांचं ते ज्ञान ऐकून त्या पारद्याची बुद्धी बदलली, त्या चंड भिल्लाची बुद्धी बदलली. तो म्हटलं, मला मी तुम्हाला कोणालाच मारणार नाही, तुम्ही पाणी पिऊन या आणि तुमच्या घरी निघून जा. पण ती पाणी पिऊन याच्याच मागे आली. ते म्हणले, तू मारत नसेल तर आम्ही तुझ्या घरी येतो. ती पुढे मागे, पण त्यांनाच त्यांची ती दिव्य भक्ती, दिव्य निष्ठा पाहून त्या कैलासवर्ण असं म्हणतात, त्यांना विमान आलं आणि त्यात ते 2 पाडसं आहेत, त्यांच्या 2 माता आहेत आणि तो हरणपिता आहे. सगळ्याला दिव्य ध्येय प्राप्त झाले आणि ते कैलासाला बसून गेले. तो चंड भिल्ल त्यांच्याकडे बघायला लागला. ते कैलास दूत त्यांना म्हणतात, बाबा तू चिंता करू नको, तुलाही उपवास घडला, तुलाही यमराजाचं वरदान प्राप्त झालं, पुढच्या शिवरात्रीला आम्ही तुलाही घेऊन जाऊ, अशी दिव्य कथा आहे. आणि त्या का बरं आता या सर्वांना काळाची भीती राहिली का? नाही. का? एका जनार्दनी शिव शिव निवरी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम
तया नबादी क्रोध काम. सर्वात मोठी भीती काळाचीच आहे ना हो. एक गोड सुभाषित आहे, तुम्ही ऐकलेलं असेल. भोगे रोगे भयम. 9 बाय. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपलात भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादे भयम, तपे इंद्रिय भयम, काये कृतांतात भयम. सर्वान वस्तू भयान वित्तम हुई तरुणाम वैराग्य मेवा भयम. त्या सगळ्यात मोठी भीती कोणाची? काळाची भीती. भोगी मनुष्याला रोगाची भीती. भोगे रोगे जोडून या दिले अनेका. भोगीला रोगाची भोगी रोगे भयम. कुलवानाला कुलाला कलंक लागण्याची भीती. वित्त पैशावाल्याला इन्कम टॅक्सची भीती. वित्ते नृपलात भयम. मानी मनुष्याला अपमान होण्याची भीती. शास्त्री पंडिताला वादामध्ये पराजित होण्याची भीती. बरोबर आहे. कधी कोण पंडित येईल आणि काही त्या वाद घालेल काही सांगता येत नाही. मी एक गोष्ट ऐकली होती सहज, 1 मिनिटात सांगतो. ते एक पंडित रस्त्याने दिवा लावून चालले. दिवा रात्री लावायचा असतो का दिवसा? रात्री. आणि मग दिवसा दिवा लावत असेल पंडित म्हणावं का पडित म्हणावं? आहे की नाही? मग ते पंडित म्हणायचे. मग एका धनगराने विचारलं, बाबा दिवसा दिवा का लावला? नाही म्हणले, मी पंडित आहे. म्हणले, कळाला तुमचा पंडितपणा. बरोबर, दिवसा का लावला? म्हटले, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतो, नाही देता आलं तर मग दिवा विझवतो. ते धनगर बाबा म्हटले, ठीक आहे बाबा, येतो आम्ही. नाही म्हणले, आता काहीतरी प्रश्न विचारा. ते म्हटले, आता तुम्ही पंडित, मी पडित, मी काय विचारणार? नाही म्हणले, काहीतरी विचारा. मग त्याने म्हटले, सांगा, पंढरी वाहून गेले तेव्हा विठू किती महिन्याचा होता? काय प्रश्न विचारला? पंढरी वाहून गेले तेव्हा विठू किती महिन्याचा? आता पंडिताच्या बापाला काही तपास लागे ना, कारण कुठल्या पुराणात नव्हतं, कुठल्या वेदात नव्हतं, कुठल्या शास्त्रातही नव्हतं. त्याने 2 दिवस काही तपास लागला नाही. रात्री झोप नाही. तो म्हणू लागला, बाबा मला तर उत्तर देतात नाही. म्हणले, विजव दिवा. त्यांनी फुंकर घातली आणि विजवला. म्हणले, तू उत्तर दे. म्हणले, थांब. तू धावत गेला, एक कोकरू उचलून आणलं. म्हणले, याचं नाव विठ्ठू आहे. याचं नाव विठू आहे. आणि मागच्या 3 महिन्यापूर्वी आमच्या या नदीला पूर आला आणि त्याच्या आईचं नाव पंढरी, ती वाहून गेली. हा विठू त्यावेळेला 3 महिन्याचा होता. पंढरी वाहून गेली तेव्हा विठू किती महिन्याचा? 3 महिन्याचा. आता असं उत्तर दिल्याच्या नंतर भीतीच आहे नाही. याला म्हणतात शास्त्री वादे भयम, तपे इंद्रिय भयम, काय कृतांतात भयम, सर्वान वस्तू भयान वित्तम हुई तृणाम वैराग्य मेवा भयम. आणि माऊलीची ओवी आहे, पायपा केवढा पसरला असे चौडा, करून आकार वाडा माझी गज. सगळ्या जगाचा ग्रास करणारा काळ आहे. पण या काळाचं बळ जो शंकराचं गुंडेश्वराचं रूप डोळ्याने पाहतो, वाणीने नामोच्चारण करतो आणि हृदयात त्याचं स्वरूप साठवतो, त्याला मात्र काळाची भीती राहत नाही. एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव. आपणही वाणीने त्यांचं उच्चारण करू. चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी एकदा वर हात करा सर्वांनी. आजूबाजूचे तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, वारकरी, माता भगिनी सर्वांनी माझ्या पाठीमागे 2 मिनिटं करता भजन बोलायचं. वाचे वदता शिवनाम. सगळ्यांनी म्हणायचा. मध्यम जरा बरेच. शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय सर्वांनी गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो सर्वांनी हरी हरी गौरी शंकर जय शंभो गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. टाळी टाळी सर्वांनी. शंकर जय शंभो शिव गौरी शंकर हरी हरी जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो शिव गौरी हरी हरी जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय. टाळी टाळी. हा हा. शंभो जय शंभो शिव गौरी शंकर गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. ताई वा 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 सर्वांनी. हा गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो वा वा वा. जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो. हा हा हा. हरी हरी जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राई 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 वरहा वरहा सर्वांनी. सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम. हा हा. राम 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 राजा राम राम. जय हो जय हो. हे 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 जय शंभो जय शंभो.
शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो शिव गौरी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव पार्वती पते हर हर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो हरि हरि विठोबार खुमाई हरि हरि तारेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम हरि 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 माऊली तारेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम आता फक्त 1 मिनिट आणखी सगळ्यांनी वर हात करा एकदा पुन्हा पटकन पटकन लवकर लवकर वा 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 आणि इकडल्या महिला मंडळ आणि इकडले पुरुष सगळे म्हणतील नामदेव जनाबाई आणि इकडले महिला इकडले पुरुष म्हणतील सोपान काका मुक्ताबाई तुम्ही जर मनापासून बिंबीच्या देठापासून भजन केलं तर कीर्तन सोपान काका नामदेव सोपान हा आवाज इकडला वा एक मिनिट वर हात खाली घ्यायचा वजनाबाई सोपन काका वा टाळी टाळी वा 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 आवाज आला पाहिजे आवाज इकडला आवाज वाढला इकडला सोपन काका हा हा नामदेव जना सोपन काका हा हा नामदेव जना बाई नामदेव जना बाई सोपन काका नामदेव जना बाई हा हा नामदेव जना बाई सोपन काका नामदेव जना बाई नामदेव जना बाई नामदेव जना बाई सोपन काका नामदेव जना बाई सोपन काका इकडं कुजबूज चालली ते आवाज कोणाचा जास्त आला म्हटलं दोघाचाही आला दोन्ही मंडळीचा आवाज चांगला आला सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देतो आमचे हार्मोनियम वादक काकाश्री गोड असणारे साऊंड शिचूवाले दोन्ही मृदंग वादक ही गानकोकिळा गोड असणारी बालगोपाळ मंडळी आणि ज्यांच्या माध्यमातून हा सेवा आमचे संजय भाऊ असतील किंवा ज्यांचं साहेबांची सेवा आपण ऐकली हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बाबा चला 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल